नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण महा-टी-ई-टी एक्झाम असं देखील म्हणतो। महा-टी-ई-टी एक्झाम 2016 म्हणजे 7 जून 2016 रोजी झालेला टी-ई-टी पेपर क्रमांक 1 यामधील परिसर अभ्यास या टॉपिकवर आलेल्या 30 प्रश्नांची विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। बघा, टी-ई-टी पेपर क्रमांक 1 साठी परिसर अभ्यास हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक 30 गुणांसाठी विचारला जातो। 30 प्रश्न विचारलेले असतात। 30 गुणांसाठी 30 प्रश्न। प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 121 म्हणजे प्रश्न क्रमांक 121 ते प्रश्न क्रमांक 150 या दरम्यान परिसर अभ्यासाचे प्रश्न असतात। तर अधिक वेळ न घेता जो 2016 मध्ये टी-ई-टी पेपर क्रमांक 1 झाला, यामधील आपण परिसर अभ्यास या आलेल्या प्रश्नांची चर्चा करूयात। प्रश्न होता बघा, वनस्पतीच्या वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायापैकी कोणती? वनस्पतीची वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायापैकी कोणती? निशिगंधाचे फूल रात्री उमलते, ड्रोसेरा ही वनस्पती कीटक खाते, तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटते व त्याच्या बिया सर्वत्र पसरतात, खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते। आता वृद्धी संलग्न हालचाल यालाच आपण ग्रोथ डिपेंडंट मूव्हमेंट असं म्हणतो, बरोबर आहे। आता या दोन कन्सेप्ट आहेत। पहिली म्हणजे ग्रोथ डिपेंडंट मूव्हमेंट आणि दुसरी म्हणजे ग्रोथ इंडिपेंडेंट मूव्हमेंट, ज्याला आपण वनस्पतीमधील वृद्धी असंलग्न हालचाल म्हणतात। म्हणजे वृद्धी होते परंतु असंबंधित। जसं बघा, निशिगंधाचे फूल रात्री उमलते, त्याच्यानंतर ड्रोसेरा ही वनस्पती कीटक खाते आणि तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटते व त्याच्या बिया सर्वत्र पसरतात। ही जी उदाहरणं आहेत 1, 2 आणि 3 ही उदाहरणं आहेत ग्रोथ इंडिपेंडेंट मूव्हमेंटची, ज्याला मराठीमध्ये वनस्पतीमधील वृद्धी असंलग्न म्हणजे ही वृद्धी असंलग्न हालचालीची उदाहरणे आहेत। पर्याय 4 मात्र वृद्धी संलग्न हालचालीचं उदाहरण आहे। म्हणजे आता नेमकं काय, याला आपण काय म्हणू शकतो बघा, अजून दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे या वनस्पतीनं प्रकाश हा एक बाह्य उद्दीपक आहे आणि प्रकाशासारख्या बाह्य उद्दीपकाला दिलेला हा एक प्रकारचा प्रतिसादच असतो। पुढे जाऊयात। प्रश्न क्रमांक बघा 122, कचऱ्यातील पदार्थाच्या निसर्गता विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता क्रम खालील पर्यायापैकी कोणता? जनरली तुम्ही हे कुठेही वाचलेलं आहे बघा, की सर्वात जास्त किंवा अविघटनशील पदार्थ कोणता आहे किंवा विघटनशील पदार्थ कोणता आहे। तर तुम्ही या 4ही पर्याय जर वाचले तर आपल्याला असं लक्षात येतं की थर्माकोल हे अनंत काळ आहे। थर्माकोल अनंत काळ तसंच राहतो। त्याच्यानंतर प्लास्टिक जवळपास 10 लाख वर्षापर्यंत टिकतं। त्याच्यानंतर चामडी बूट 40 ते 50 वर्ष आणि लाकूड टिकते 10 ते 15 वर्ष। 10 ते 15 वर्ष लक्षामध्ये। आता प्रश्न होता आपल्याला की कचऱ्यातील पदार्थाच्या निसर्गता विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता उतरता क्रम। याचा अर्थ सर्वात जास्त थर्माकोलला, नंतर प्लास्टिक, नंतर चमडी बूट आणि नंतर लाकूड, असा क्रम तुम्ही पाठ करायचा आहे। त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी योग्य विधाने कोणती? उच्च तापमानावर हिरा तापविल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, बरोबर आहे, कारण हिरा एरवी पण काय कार्बन पासूनच बनलेला असतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण हिऱ्याला तापवतो त्यावेळेस त्याचं ऑक्सिडीभवन होतं, म्हणजे ऑक्सिजन जळतो आणि त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो। लक्षामध्ये म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे। दुसरं बघा, शुद्ध कार्बन दाब देऊन तो उच्च तापमानाला तापविल्यास कृत्रिम हिरा तयार होतो, हे पण बरोबर आहे। म्हणजे दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे। म्हणजे जर आपण शुद्ध कार्बनला काही विशिष्ट तापमान, वेगवेगळ्या बुकमध्ये वेगवेगळी तापमानं दिलेली आहेत, काही बुकमध्ये 800, काही मध्ये 1100, जर आपण विशिष्ट तापमानाला जर तापवला शुद्ध कार्बन तर
त्यापासून कृत्रिम हिरा आपण बनवू शकतो. म्हणजे दोनही विधानं बरोबर आहेत. मग असं सांगणारा पर्याय कोणता आहे? पर्याय 3 अ आणि ब. त्यानंतर पुढील प्रश्न, पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय खालीलपैकी कोणता? पाण्याचा गुणधर्म असलेला खालीलपैकी पर्याय कोणता? चला ठीक आहे. खाऱ्या पाण्यात पोहण्यापेक्षा गोड्या पाण्यात पोहणे तुलनेने सोपे असते. आता हे चुकीचं आहे, कारण आपण याच्या अगोदरही अभ्यास केलेला आहे की खाऱ्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळं आणि गोड्या पाण्याची घनता कमी असते. खाऱ्या पाण्याची घनता जास्त असते आणि गोड्या पाण्याची घनता कमी असते. त्यामुळं आपण गोड्या पाण्यात बुडून जाऊ लक्षामध्ये. मात्र खाऱ्या पाण्यामध्ये पोहताना इझी जाईन, सोपं जाईन. उदाहरणादाखल सर्वांना माहीत आहे की उदाहरणार्थ मृत समुद्र आहे. मृत समुद्राची काय घनता जास्त आहे, म्हणून आपण तिथं प्रयत्न जरी केला आपण तरी आपण तिथं बुडू शकत नाही. म्हणजे पहिलं वाक्य चुकीचं ठरतं आपलं. हिमनगातील पाणी गोड नसून खारे असते, हे पण चुके. बघा, ज्या वेळेस बर्फ होतो पाण्याचा त्यावेळेस ते गोड असेल पाणी. म्हणजे तुम्ही कुठलाही बर्फ जर घेतला, त्याला जर पाण्यामध्ये त्याचं रूपांतर केलं तर ते पाणी काय असतं? गोड असतं. मग हिमनग म्हणजे काय? बर्फाचा तुकडा. त्यानंतर म्हणजे पहिलं पण चूक आहे. पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन संयुग नसून ते मिश्रण आहे. बघा, पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजनचे संयुग नसून ते मिश्रण आहे, हे पण चुकीचं आहे. कारण पाण्याचं सूत्र काय? H2O. एका विशिष्ट प्रमाणामध्ये बनलेलं आहे ना, ते परिणामात बनलेलं नाही. हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1. म्हणजेच काय आहे? ते संयुग आहे. लक्षामध्ये ते संयुग आहे. म्हणजे तिसरं सुद्धा चूक आहे. मग आता साहजिकच आपलं उत्तर चौथं असणार आहे. पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. आता हे नेमकं अपवाद आहे बघा. याला पाण्याचे असंगत आचरण असं म्हणतात. आता हे कसं समजणार आपण की पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते? साधारणतः आपल्याला सर्वांना माहीत आहे की सर्वसाधारणपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापवला तर त्याचं प्रसरण होतं. कोणताही द्रव जर तापवला तर त्याचं प्रसरण होतं व थंड केल्यास त्याचं अंकुचन पावतो. तो तापवल्यास प्रसरण पावतो, थंड केल्यास अंकुचन पावतो. हा एक नियम आहे, सायंटिफिक नियम आहे ज्या सायन्सचा, बरोबर आहे. मात्र पाणी जे आहे 0 अंश सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअस दरम्यानचं जे पाणी आहे याला अपवाद आहे. याला अपवाद आहे. म्हणजे काय अपवाद आहे बघा. आता पर्याय वाचा. पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. आपला नियम काय सांगतो? तापमान कमी केलं की ते अंकुचन पावतं, म्हणजे आकारमान कमी होतं. मात्र इथं पाण्याचं असंगत आचरण असल्यामुळे इथं आकारमान वाढतं, म्हणजेच ते प्रसरण पावतं. त्यानंतर मात्र तापमान लक्षात ठेवायचं आहे. तापमान लक्षात ठेवायचं आहे. पाण्याचं असंगत आचरण कधी दर्शवलं जातं? तर 0 ते 4 अंश सेल्सिअसच्या दरम्यान. त्यानंतर पुढे जाऊया. सूर्य, पृथ्वी, अणुकेंद्र काय? असाच पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारा. मग आता सूर्य आणि पृथ्वी म्हणजे बघा तुम्ही, सूर्याभोवती काय आहे? पृथ्वी फिरते. किंवा आपली सूर्यमालामध्ये सूर्य केंद्रस्थानी असा मानला आपण, त्याच्या भोवती काय फिरतात? हे ग्रह फिरतात. तशाच पद्धतीनं आपल्याला इथं सायन्समधलं उदाहरण विचारलं आहे. थोडं बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये त्यांनी ॲड केलेली आहे. तसंच जर तुम्ही याचा उदाहरण घेतलं तर आपलं प्रश्न येईल, उत्तर येईल इलेक्ट्रॉन. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? इलेक्ट्रॉन. आता याचं कसं समजून घेणार? उदाहरणार्थ हा अणू आहे, बरोबर आहे. हा एक अणू आहे आणि अणूच्या केंद्रामध्ये काय असतं? अणूच्या केंद्रामध्ये असतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि कक्षेमध्ये काय असतात? कक्षेमध्ये असतात इलेक्ट्रॉन. लक्षामध्ये इलेक्ट्रॉन. म्हणून हे झालं केंद्र आणि ही झाली कक्षा. म्हणून सूर्य झाला केंद्र आणि पृथ्वी झाली ही तिची फिरण्याची कक्षा. म्हणून आपल्याला उत्तर जे काय आहे ते इलेक्ट्रॉन घ्यावे लागेल. त्यानंतर पुढे जाऊया. वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? रॅफाइड्स, कॅल्शियम ऑक्झलेट, चंदनाचे तेल, तिळाचे तेल. हे तिन्ही पण आणि चारही पण दोन्ही उत्तरं असतील. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढे जाऊया. जीवजन्माचा जरायुज या पद्धतीतील प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळणार नाही? सरळ प्रश्न आहे की जरायुज, ज्याला आपण मॅमेलिया असं म्हणतो, याच्यामध्ये मॅमेलियाच्या संदर्भानं कोणती बाब चुकीची आहे? एक एक वाचून घेऊ. हे प्राणी आसपासच्या पर्यावरणाशी अनुकूलित झालेले असतात. अगदी बरोबर आहे. लक्षामध्ये अगदी बरोबर आहे. कारण ज्यावेळेस या प्राण्यांची निर्मिती होती त्यावेळेस 2 सेल एकत्र येऊन हे प्राणी निर्माण झालेले असतात. त्याच्यामुळे ते सक्षम आणि विकसित असतात.
2 सेल इन द सेन्स लैंगिक प्रजनन पद्धतीने ते विकसित झालेले असतात, म्हणून पर्यावरणासोबत अनुकूल पावण्याची त्यांची क्षमता जास्त असते, बरोबर आहे. नंतर दुसरा बघा, हा अतिशय उत्क्रांत व उष्ण रक्ती प्राण्यांचा गट आहे. हे पण बरोबर आहे. मॅमेलियामध्ये सर्वात डेव्हलप झालेले ॲनिमल आहेत. युग्मनस तयार झाल्यानंतर त्यांच्यावर एक संरक्षक कवच तयार होते. हेच चुकीचं आहे, जे आपलं उत्तर आहे. कारण तुम्ही जवळ 4 पर्याय वाचतान, पूर्ण वाढ झाल्यानंतर अपत्य गर्भाशयातून बाहेर येते, तर ते पण बरोबर आहे. म्हणजे एखाद्या वेळेस जर तुम्हाला तिसरा पर्याय माहीत नसता, परंतु तुम्हाला जर हे वैशिष्ट्य माहीत असते मॅमेलियाचे किंवा जरायूचे, तर तुम्ही बरोबर ओळखलं असतं की 1, 2 आणि 4 हे बरोबर आहेत. तिसरंच काय आहे, चुकीचं आहे. तसं काही संरक्षक कवच त्याला नसतं. त्यानंतर पुढे जाऊया. भारतातील चिपको आंदोलन चळवळ यांचे प्रमुख वैशिष्ट्य खालीलप्रमाणे होते. आपल्याला सर्वांना माहिती, एकदम सोपा प्रश्न की चिपको आंदोलन म्हणजे काय. चिपको आंदोलन म्हणजे काय, झाडांना आलिंगन देऊन झाडे वाचविण्याची चळवळ. एकदम सोपा प्रश्न. कोणी राबवली होती माहिती आहे, जाता जाता माहीत पाहिजे आपल्याला. 1973 सर्वात जास्त प्रभाव होता या चळवळीचा आणि सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट्ट यांनी ती पूर्ण जगभर म्हणजे तिला लोकप्रियता देण्याचं काम केलं होतं. त्यानंतर पुढे जाऊया. दूध अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो. आपल्याला माहिती आहे पाश्चरायझेशन पद्धती वापरल्या जाते, पण जर तुम्ही पर्याय बघितले तर पर्याय इथं अलगच आहेत. म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये पर्याय दिलेला आहे अ आणि ब. आता श्राव्यतेतील ध्वनी, माझ्या तरी वाचनामध्ये श्राव्यतेतील ध्वनी आणि दूध अधिक काळ टिकून याचा काही संबंध नाही. जर तुम्हाला जर समजा कुठं वाचन झालं असेल तुमचं, तर निश्चितच कमेंट करून सांगा. आन्सर कीनुसार उत्तर 2. मात्र असं वाटतंय की ब असायला पाहिजे होतं, परंतु आन्सर की आपण मानायचे आहे. थोडं विचार करायचा आहे याच्यावर. जे सायन्सवाले आहेत विद्यार्थी, त्यांनी नक्कीच कमेंट करून याचं काय विश्लेषण असेल ते कळू शकतात. त्यानंतर पुढे जाऊया. खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणते. आपल्या विचाराच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षिप्त क्रिया घडतात. काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात. अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. मानवी चेता संस्था या टॉपिकवर आधारित तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. तरी पण जर एकदम व्यवस्थित आपण समजून घेतलं तर निश्चितच आपल्याला ही कन्सेप्ट समजून येईल. आता नेमकं काय बघा याच्यामध्ये कन्सेप्ट काय ही. पहिले हे समजून घ्या की प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय. बघा, पर्यावरणातील एखाद्या घटनेला क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजे काय, प्रतिक्षिप्त क्रिया. म्हणजेच आपण या घटनांना काही विचार न करता किंवा प्रतिक्रियेवर कोणतंही नियंत्रण नसताना आपण ती प्रतिक्रिया देतो, बरोबर आहे. आता एक 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 विधान आपल्याला त्याच्यामध्ये ते कोणतं चूक आहे आणि कोणतं बरोबर आहे ते ओळखायचं आहे. मग आपल्याला बघा आता म्हणजे हे बरोबर आहे. लक्षामध्ये आपल्या विचारांच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षिप्त क्रिया घडतात हे जे विधान आहे, ओके सॉरी, हे वेगवेगळे 4 विधानं आहेत ना. आपल्याला विचारलं याच्यातलं एकच योग्य असणार आहे. मग आता आपण जर म्हटलं की पर्यावरणातील एखाद्या घटनेला क्षणार्धात दिलेला प्रतिसाद, तर मग आपल्या विचारांच्या नियंत्रणामुळे त्या घडणार नाहीत. याच्यावर आपलं नियंत्रण जास्त काही नसतं, कारण विचाराचं नियंत्रण नसताना आपण प्रतिक्षिप्त क्रिया देत असतो. उदाहरणार्थ एखादा तुम्हाला काही लागला, करंट लागला किंवा एखाद्या मेणबत्तीला तुमचा हात भाजला, तर त्याच्यावर नियंत्रण वगैरे नसतं ना आपलं. म्हणजे पहिलं विधान काय आहे इथं चुकीचं आहे. काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया होय. काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया होय. आता ऐच्छिक क्रिया इच्छेनुसार होतील ना, विचार करूनच होतील, बरोबर आहे. आता उदाहरणार्थ टाळ्या वाजवायच्या आपल्याला, तर विचार करून वाजवायला पाहिजे का नाही. मग ती इच्छा असते आपली टाळ्या वाजवायची, म्हणजे हे पण चुकीचं आहे. बघा आता तिसरं बघा, प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात. काय म्हणते ते, प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात, बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून गेलं, पण समजून घ्यावं लागेल आपल्याला. आता नेमकं अनैच्छिक क्रिया म्हणजे काय, आपल्या विचारांचे नियंत्रण नसणाऱ्या स्नायूच्या हालचालीमुळे काही शारीरिक क्रिया घडून येतात, त्यांना अनैच्छिक क्रिया असं म्हणतात. जसं आता शिंकणे हे आपल्या हातात नाही, किंवा श्वसन आपलं चालू आहे, किंवा रक्ताभिसरण सुरू आहे, ह्या आहेत अनैच्छिक क्रिया. मग प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया असू शकतात का, नाही.
म्हणून ते आपण उत्तर ते बरोबर घेतलंय की प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया असू शकत नाहीत. ही वेगळीच कन्सेप्ट आहे. आलं लक्षात? अनैच्छिक क्रिया वेगळी कन्सेप्ट, प्रतिक्षिप्त क्रिया वेगळी कन्सेप्ट आहे. त्यानंतर चौथं बघा, अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. आता खूप घुमून फिरून प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त क्रिया असतात. इथं म्हणजे हात जळणे, बोट जळणे, इन्स्टंट दिलेली प्रतिक्रिया नाही आहे. ही लक्षामध्ये याच्यावर आपली कमांड नाही आहे, श्वसनावर आपली कमांड नाही आहे. श्वसन ही एक काय आहे? श्वसन ही अनैच्छिक क्रिया आहे. त्याच्यामुळं अनैच्छिक क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया होऊ शकत नाही. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. हे चुकीचं आहे, मात्र हे बरोबर आहे. ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजन होईल, परंतु एक दोनदा ऐका हे, म्हणजे तुम्हाला थोडंसं समजून येईल. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धती खालील पर्यायापैकी कोठे उपयुक्त ठरते? मिठागरातील मिठाच्या पाण्यापासून मीठ मिळवणे, खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे खनिज तेलापासून पेट्रोल मिळवण्यासाठी आपण प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धती वापरतो, जिला आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असं सुद्धा म्हणतो. याच्यामध्ये काय असतं, एक अनेक घटकाचं एखादं मिश्रण आहे, मग त्याला तापून आपण जे काही बाष्प तयार करतो, त्याला तापल्याच्यानंतर जे काही बाष्प तयार होतो, हे बाष्प मिश्रण आपण परत थंड करतो आणि मूळ जे द्रव्य घटक आहे ते वेगवेगळे करतो. म्हणजे एखादं मिश्रण आहे बघा, उदाहरणार्थ आपण भूगर्भातून क्रूड ऑइल काढतो, म्हणजे ते कच्चं ऑइल काढतो, आणि त्याच्यातून मग पेट्रोल वेगळं, रॉकेल वेगळं, बरोबर आहे, डिझेल वेगळं. तर या पद्धतीला काय म्हणतो आपण? प्रभाजी ऊर्ध्वपातन. एवढंच लक्षात ठेवा की ऊर्ध्वपातन पद्धतीमध्ये काय केलं जातं, त्या द्रवाचं बाष्प केलं जातं आणि ते बाष्प परत थंड करून त्याच्यापासून मग ते द्रव वेगवेगळे केलेले असतात. त्यानंतर पुढे जाऊया. खालील कारण आणि परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. देवमासा शीत रक्ताचा प्राणी आहे. परिणाम वाचू. सभोवतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचे तापमान बदलतो. आता बघा, ब बरोबर आहे, ब बरोबर आहे, परंतु देवमासा शीत रक्ताचा प्राणी असाल तर तो असं करू शकला असता का? नाही. म्हणून ब हे चूक आहे बघा, कारण तो उष्ण रक्ती आहे, उष्ण रक्ती आहे. आता आपल्याला जरी वाटत असलं की देवमासा हा मत्स्य वर्गातला आहे, मात्र सायंटिफिक दृष्टिकोनातून तुम्हाला सर्वांना आपल्याला माहीत आहे की देवमासा हा उष्ण रक्ती आहे. त्याचं कारण काय आहे? कारण देवमासा हा सस्तन प्राणी आहे, तो मॅमेलिया आहे. लक्षामध्ये, तो मॅमेलिया आहे, म्हणून देवमासा हा उष्ण रक्ती आहे. याचा अर्थ ब ठीक आहे, ब बरोबर आहे, मात्र अचूक आहे. मग असं सांगणारा पर्याय आहे ऑप्शन 2. त्यानंतर पुढे जाऊया. विद्युत दिव्यामध्ये आर्गॉन व नायट्रोजन सारख्या वायूचे मिश्रण का भरलेले असते? ते उत्प्रेरक म्हणून उपयोगी ठरते. ते उष्णता ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करते. त्यामुळे ऑक्सिडेशन ही क्रिया घडून येते. त्यामुळे दिव्यातील तारेच्या कुंडलाचे आयुष्य वाढते. मुख्य कारण आहे त्यामुळे दिव्यातील तारेच्या कुंडलाचे आयुष्य वाढते. त्याचं कारण काय आहे बघा, जर त्याच्यामध्ये आपण आर्गॉन आणि नायट्रोजन जर टाकले तर ऑक्सिडेशन उलट थांबतं. आलं लक्षामध्ये, ऑक्सिडेशन उलट थांबतं. कारण इथं तो काय म्हणतो, ते उत्प्रेरक म्हणून उपयोगी ठरते. अरे उत्प्रेरक म्हणलं तर तार नष्ट होऊन जाईल. उत्प्रेरक म्हणजे प्रेरणा देईल का नष्ट व्हायला? ते उष्णता ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करते. हे पण चुकीचं आहे, कारण ही जी प्रोसेस आहे दिव्यामध्ये वापरणारी तार, तो तर एक विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग केलेला आहे. याचं उपयोजन आहे, विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचं उपयोजन म्हणजे लाईट आहे, बरोबर आहे. आणि त्या लाईटच्या कुंडलाच्या तारेचं आयुष्य वाढावं म्हणून त्याच्यामध्ये आर्गॉन आणि नायट्रोजन वापरलेलं असतं. एक्झामला तुम्हाला नेक्स्ट एक्झामला विचारू शकतात की तारेचं कुंडल कशाचं असतं, तर ते असतं टंगस्टन या धातूचं. टंगस्टन या धातूचं ते तारेचं कुंडल असतं. अलीकडं तुम्ही बघत नाही LED वगैरे आल्यापासून, CFL आल्यापासून, मात्र जुन्या काळामध्ये अशाच पद्धतीचे दिवे असायचे ज्यामध्ये त्या लाईटमध्ये तार असायची. ठीक आहे, टंगस्टनचं ते कुंडल असायचं. चला आपण पुढे जाऊया. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? खालीलपैकी योग्य विधाने कोणती? चला, ब्रोमिन हा अधातू आहे, बरोबर आहे, ब्रोमिन हा धातू आहे.
सर्वसाधारण अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात, हे पण बरोबर आहे. जनरली अधातू हे वायू आहे, जसं ऑक्सिजन, नायट्रोजन वगैरे हे अधातू आहे तर वायू आहेत. आणि स्थायूमध्ये पण बरेचसे जसे हिरा वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, म्हणजे ब पण बरोबर आहे. क बघा, ब्रोमीन द्रव अवस्थेत आढळतो, बरोबर आहे. आता जरी आपण इथं म्हणत असलो की सर्वसाधारण धातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात, परंतु त्याला अपवाद आहे हा, आणि नेमका अपवादवरच प्रश्न विचारला तुम्हाला की ब्रोमीन हा अधातू असून देखील तो काय आहे, द्रव आढळतो. आणि ड बघा, ब्रोमीन धातू आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे अ ब क बरोबर आहे, ड काय आहे, चुकीचं आहे. मग असं सांगणारा पर्याय होईल पर्याय 3, अ ब क बरोबर. कारण आपल्याला काय विचारलं, योग्य विधानं कोणती, तर अ ब क बरोबर घ्यावं लागेल. त्यानंतर पुढे जाऊया. इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकाची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केली आहे. तर आपण जर वाचलं बघा, पाण्याच्या काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व आणि पद्धती, हे तर माहितीवाचा प्रश्न झाला. तुम्हाला माहिती आणि जाणीव करून देणं आहे. पाण्याचे वितरण माहिती देणे, पाण्याचे गुणधर्म आणि विद्रावता, पाणी साठवण्याच्या पद्धती माहिती आहे. बघा यामध्ये पर्याय नंबर 3 मध्ये काय आहे, चिकित्सक वृत्ती विद्यार्थ्याची जागृत होईल. म्हणजे तुम्ही सांगायला विद्यार्थ्यांना क्षारता का वाढती पाण्याची, कारण काय आहेत, घनता, मग घनता वाढल्याच्या नंतर द्रव बुडतो की राहतो. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय होतं, चिकित्सक वृत्ती जागृत होती. त्यानंतर पुढे जाऊया. खालीलपैकी औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्ये असणाऱ्या योग्य विधानांची संख्या किती आहे. प्रश्न खूप म्हणजे तुम्हाला वाचा बघा, प्रश्न कसा आहे, एकदम समजायला पाहिजे. योग्य असणाऱ्या विधानांची संख्या, योग्य असणाऱ्या विधानांची संख्या. चला बघा, विधानं कोणते योग्य आहेत बघूया आपण. औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद उद्योगापासून, व्यवसायातून झाली, चूक विधान आहे. कारण पोलाद न होता वस्त्र उद्योगापासून सुरुवात झाली होती, कापड उद्योगापासून झाली होती, म्हणजे पहिलं चूक. औद्योगिक क्रांतीची सुरुवात अमेरिकेनंतर जर्मनी व फ्रान्समध्ये झाली, हे पण चूक. अगोदर इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आणि मग जर्मनी आणि फ्रान्समध्ये. कारण युरोपमध्ये औद्योगिक क्रांती पसरल्याच्या नंतर अमेरिकेमध्ये औद्योगिक क्रांती वळली होती, हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे दुसरं पण चुकीचं आहे. औद्योगिक क्रांतीमुळे जनतेची क्रयशक्ती वाढली, क मात्र बरोबर आहे. आणि आशिया खंडात औद्योगिक क्रांती चीनमध्ये प्रथम झाली, हे पण चूक आहे. आपल्या आशिया खंडामध्ये सर्वप्रथम औद्योगिक क्रांती ही जपानमध्ये घडून आली. म्हणजे पहिलं चूक, दुसरं चूक आणि तिसरं चूक. आपल्याला काय विचारलं, योग्य विधानांची संख्या एकच आहे. मग असं सांगणारा पर्याय काय आहे, ऑप्शन 2, एकच विधान योग्य आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती. बघा, देवदासी, बघा, सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले, हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण काय, देवदासी प्रतियुद्ध चळवळ त्यांनी राबवली होती, बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारण्याची चळवळ पण राबवली होती आणि डिस्प्रेस क्लासेस मिशनची पण त्यांनी सुरुवात केली होती. सार्वजनिक पानवाटे यांच्याशी संबंधित म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित पहिला पर्याय नाही. त्यानंतर पुढे जाऊया. व्यक्ती आणि संबंधित संस्था, आता यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहे. ठीक आहे, तर बघा, आता क्रांतिसिंह नाना पाटील म्हणलं की आपल्या पुढं उभा राहतं राष्ट्रसेवा दल, राष्ट्रसेवा दल. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो स्वातंत्र्य मजूर पक्ष. त्यानंतर सुभाषबाबू म्हणलं की फॉरवर्ड ब्लॉक, आणि पंडित मोतीलाल नेहरू म्हणलं की स्वराज्य पार्टी. मग असं सांगणारा पर्याय कोणता आहे, ऑप्शन 3. नेक्स्ट. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते. विश्वास, एकता, बलिदान, हे आझाद हिंद सेनेचं ब्रीदवाक्य आहे. त्याच्यानंतर पुढं, धर्म जात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेल्या व्यक्तीचे खालील पर्यायापैकी कोणते उदाहरण अयोग्य अयोग्य ठरते. खूप मोठा प्रश्न, आणि परत याच्यामध्ये पण निगेटिव्हिटी आणली त्यांनी. अयोग्य कोणते म्हणतात ते, जातीभेद न पाहता, म्हणजे आपल्याला शिवाजी राजांशी अनुकूल असणारे मुस्लिम सरदार माहीत पाहिजेत. चला ठीक आहे, पर्याय बघूया काय काय आहेत. आरमार दलातील अधिकारी सिद्धी मिस्री, बरोबर आहे. ते मायनक भंडारी, दौलत खान, सिद्धी मिस्री हे आरमार दलातील होते, म्हणजे हे बरोबर आहे. आपल्याला अयोग्य पाहिजे, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. मग पायदळातील प्रमुख सेनानी सिद्धी मसूद. आता बघा, सिद्धी मसूद हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे.
कारण सिद्धी मसूदचा संदर्भ कुठं येतो, ज्यावेळेस पन्हाळगडाला वेढा दिला होता सिद्धी जोहरनं, तर हा सिद्धी मसूद म्हणजे सिद्धी जोहरचा जावई, सिद्धी जोहरचा जावई. आणि मग पन्हाळगडाचा तो वेढा तोडून छत्रपती शिवाजी राजे आणि त्यांचे सगळे जे काही मावळे आहेत ते विशाळगडाकडे आगेकूच करतात. आणि मग सिद्धी जोहर मागून येतो, तर तो सैन्याचं नेतृत्व करणारा त्याचा जावई होता सिद्धी मसूद. म्हणून याचा आणि छत्रपती शिवरायांच्या म्हणजे त्याला काय म्हणू आपण, सेनानीचा संबंध येत नाही. म्हणून 2 उत्तर घ्यावं लागेल. कारण राहिलेले जे पर्याय, उदाहरणार्थ सैन्यातील सरदार सिद्धी हिलाल, सिद्धी हिलालकडे तर काही काळ घोडदळाचं प्रमुख पद होतं. आणि याच लढाईमध्ये पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जाताना सिद्धी हिलालनं खूप मोठं काम केलेलं आहे. सिद्धी हिलालचा मुलगा या लढाईमध्ये मृत्युमुखी पडलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर विश्वासू सेवक सिद्धी इब्राहिम, सिद्धी इब्राहिम आपल्याला माहिती आहे की सिद्धी म्हणजे अफजल खानाच्या भेटीच्या वेळी तर शिवाजी महाराजांसोबत विश्वासू सेवक म्हणून सिद्धी इब्राहिम होता, बरोबर आहे. म्हणजे काय, 1, 3 आणि 4 हे छत्रपती शिवाजी महाराजांची संबंधित आहेत अधिकारी. 1, 3 आणि 4, 2 मात्र नाही, म्हणून 2 अयोग्य आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. खालीलपैकी योग्य विधाने कोणती. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला. फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्यव्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला. 2ही विधानं बरोबर आहेत. आता आपल्या सर्वांना माहीत आहे की काही बुकमध्ये बुधभूषणम असं या, त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. हे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलं बुक आहे बुधभूषणम, हे बरोबर आहे. फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राज्यव्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला, हे पण बरोबर आहे. छत्रपती शिवरायांनी खरा तर मूळ लेखक याचा धुंडीराज व्यास आहे, मात्र रघुनाथ पंडित आणि धुंडीराज व्यास इतिहास असा सांगतो की रघुनाथ पंडितांनी धुंडीराज व्यासांकडून तो ग्रंथ लिहून घेतला आणि नंतर मग हा ग्रंथ म्हणजे मूळ संकल्पना छत्रपती शिवरायांची होती, मात्र हे दोघांनी त्याच्यामध्ये त्यांना ती मदत केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे 2ही विधानं बरोबर आहेत, अ आणि ब. मग असं सांगणारा पर्याय 3. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील वैशिष्ट्य कोणते. भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील वैशिष्ट्य कोणते. चला ठीक आहे. पांढरा रंग समतेचे प्रतीक आहे. चूक. थोडासा मायक्रो क्वेश्चन आहे बघा. आता पांढरा रंग आपल्याला माहिती आहे की शांती, पावित्र्य, सत्य याचं प्रतीक आहे. हिरवा रंग कृषी प्रधानतेचे प्रतीक आहे. वाटू शकतं बरोबर, परंतु करेक्ट काय आहे की हिरवा रंग निष्ठा आणि समृद्धीचं प्रतीक आहे. अशोक चक्र हे धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे. वाटू शकतं पण ते चूक आहे. कारण सागराप्रमाणे अथांगता, अशोक चक्राकडून काय घ्यायचं आपल्याला तर सागराप्रमाणे अथांगता, त्याचप्रमाणे बदलणारे जग म्हणजे ते जे काही 24 आर्य आहेत ते, म्हणजे भारतीयांचं जीवन गतिमान असावं आणि भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच पुढे अशी करावी असा संदेश आपल्याला अशोक चक्रातून मिळतो. साहजिकच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे केशरी रंग त्यागाचे प्रतीक आहे. त्याग आणि अजून एक शब्द महत्त्वाचा, धैर्य. त्याग आणि धैर्य. त्यानंतर पुढे जाऊया. देवेंद्र विधान परिषद सदस्य, अनिता पंचायत समिती सभापती, ॲग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त संसद सदस्य आहेत. या माहितीवरून खालीलपैकी योग्य विधाने कोणती. बघा तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न दिला आहे आणि सोपा प्रश्न आहे. जर तुम्हाला थोडंसं लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, पंचायत समितीचे काही कन्सेप्ट माहीत असतील तर बघा दिलेल्या माहितीवरून काय बघा, अनिता जिल्हा परिषदेची पदसिद्ध सदस्य असेल. बरोबर आहे हे बरोबर आहे. कारण काय बघा, अनिता पंचायत समिती सभापती आहे. बघा तुम्हाला माहीत आहे की संबंधित जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती हे त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. हा नियम आहे, बरोबर आहे. म्हणून आपल्याला बरोबर घ्यावं लागेल. देवेंद्रचे वय 25 वर्ष असेल, हे चूक आहे.
कारण इथं बघा देवेंद्र विधान परिषद सदस्य आहेत. मग विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी वय किती लागतं? 30 वर्ष लागतं. 25 तर विधानसभेचा व्हावं लागतं. म्हणजे काय? ब चूक आहे. फ्रान्सिस यांचा संसद सदस्य म्हणून कार्यकाळ जास्तीत जास्त 5 वर्ष असेल, हे पण बरोबर आहे. कारण राष्ट्रपती जे ॲग्लो इंडियन समाजाचे सदस्य नेमतात तर ते लोकसभेवर नेमतात ना. मग लोकसभेच्या सदस्याचा कार्यकाळ काय असतो? 5 वर्षाचा असतो. म्हणून अ बरोबर, क बरोबर, ब मात्र चूक. म्हणून आपल्याला उत्तर घ्यावं लागेल फक्त अ आणि क. आता तुमच्या माहितीस्तव बघा काही म्हणजे तुम्हाला 2016ची प्रश्नपत्रिका आहे. तुमच्या माहितीस्तव या विधेयकामध्ये नेमकंच काही बदल झालेले आहेत. या कायद्यामध्ये ॲग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व कायदा जिथं आरक्षण होतं, माझ्या माहितीस्तव हे आरक्षण चर्चा सुरू होत्या, मला पण फिक्स नाही, पण तुम्ही एकदा बघून घ्या की राष्ट्रपतीला जे सदस्य नेमणुकीचा अधिकार होता 2 ॲग्लो इंडियन समाजाच्या लोकसभेवर, कदाचित तो कायदा रद्द झालेला असावा. तुम्ही थोडंसं बघून घ्या. त्यानंतर पुढे जाऊया. आधुनिक काळात खालील पर्यायापैकी कोणत्या प्रकारची लोकशाही अव्यवहार्य ठरत आहे? कोणत्या प्रकारची? बघा आता आपल्याला माहिती आहे की लोकशाहीचे प्रमुख 2 प्रकार पडतात. एक म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरी म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही. आता प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय? लोकांचा प्रत्यक्ष सहभाग, ज्याला डायरेक्ट डेमोक्रेसी असं म्हणतात, जसं प्राचीन ग्रीक नगर राज्य. परंतु प्रत्यक्षच लोकांचा सहभाग म्हणल्यावर तिथं काय होईल? आचारी बिघडले की स्वयंपाक बिघडते, अशा पद्धतीने होईल ना. म्हणून अथेन्सची जी काही जुनं नगरं आहेत ती नष्ट झाली. त्याचं कारणच तेच होतं, प्रत्यक्ष लोकशाही मीन्स डायरेक्ट डेमोक्रेसी. म्हणजे कोणती व्यवहार्य ठरणार नाही तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डायरेक्ट डेमोक्रेसी, हे उत्तर आहे. पण हे बघा जाता जाता अप्रत्यक्ष लोकशाही काय? अप्रत्यक्ष लोकशाहीचे पण 2 उपप्रकार. पहिला जो उपप्रकार आहे तिला म्हणायचं संसदीय लोकशाही आणि दुसरा जो उपप्रकार आहे तिला म्हणायचं अध्यक्षीय लोकशाही. आता बघा हे संसदीय लोकशाही म्हणजे काय? संसदेच्या हातात सत्ता आहे, 2 कार्यकारी प्रमुख असतात, ज्यामध्ये जसं भारतामध्ये आता तुम्ही कार्यकारी प्रमुख म्हणल्यावर गोंधळून जातात. भारतामध्ये 2 प्रमुख आहेत, एक म्हणजे राष्ट्रपती आणि दुसरे म्हणजे पंतप्रधान. इंग्लंडमध्ये पण एक राणी असते आणि एक पंतप्रधान असतो. म्हणजे भारत आणि इंग्लंड हे संसदीय लोकशाहीचे उदाहरण आहेत. आणि अध्यक्षीय लोकशाही याच्यामध्ये काय असतं? कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ यांच्यामध्ये सत्तेचं विभाजन झालेलं असतं. म्हणजे एकच कार्यकारी प्रमुख असतो, जसं की राष्ट्राध्यक्ष. मग अमेरिका, फ्रान्स अशा राष्ट्रामध्ये काय? एकच कार्यकारी प्रमुख असतो. इथे मात्र आपल्या प्रश्नाचं उत्तर काय समजून घ्यायचं आहे? प्रत्यक्ष लोकशाही. त्यानंतर पुढे जाऊया. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे प्रमुख कारण कोणते? बघा ऑक्टोबर-नोव्हेंबर म्हणजे हिवाळ्याची स्टार्टिंग आहे. दक्षिण महासागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे, हे तर होणार नाही. दक्षिण महासागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे असं जर आपण उत्तर घेतलं तर हे स्टार्टिंगला आहे. आणि दक्षिण महासागर कुठे आला? तो दक्षिण महासागर आलं लक्षात. हिंदी तरी ठीक आहे, परंतु दक्षिण महासागर तर पार इकडे आहे, खाली पृथ्वीच्या शेवटी, म्हणजे खाली साऊथला. त्याच्यामुळं पहिलं तर कन्फर्म चूक आहे. भारताच्या भूभागावर वाहणारे कोरडे वारे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, समजून घेऊ. उत्तर भारतात निर्माण होणारा कमी दाब. आता उत्तर भारतात निर्माण होणारा कमी दाब, आता कमी दाबामुळे तर नैऋत्य मान्सून वारे निर्माण होतात, म्हणजे जून जुलैचे. त्याच्यामुळं ब चुकीचं आहे. आणि दक्षिण भारतात निर्माण होणारा जास्त दाब असं काही कन्सेप्ट नसतो. तो जास्त दाब असतो हिंदी महासागरावर, ज्यानं ते वारे रिटर्न येतात. आता हे कोरडे वारे का? आता हे जुन्या बुकमधला प्रश्न आलेला बघा भूगोलाच्या, आय थिंक 9वी-10वीचं ते बुक असावं भूगोलाचं, जुनं ओल्ड बुक आहे. इथं काय आहे, हा जो भारत आहे तर ज्यावेळेस हे वारे रिटर्न येतात हिमालयाकडून तर हे भूभागावरून येत असल्यामुळं ते कोरडे आहेत असं मानलं जातं. पण ज्यावेळेस ते या बंगालच्या उपसागराच्या त्या थोड्याशा आखाताच्या प्रदेशामध्ये असा आहे ना बंगाल, तर ह्या जमिनीवरून आल्याच्या नंतर ज्यावेळेस ते थोडेसे इथे येतात, या बंगालच्या उपसागरावरून बाष्प घेतात आणि लगेच इथे म्हणजे तमिळनाडू आंध्राला ते पाऊस देतात. परंतु उत्तर आपल्याला इथं घ्यावं लागेल, ते बरोबर आहे त्यांचं. कारण बंगालच्या उपसागरावर येण्याच्या अगोदर ते पूर्व भारतातल्या त्या जमिनीवरून येत असल्यामुळे ते कोरडे वारे ठरतात. त्यानंतर पुढे जाऊ.
स्थानिक वेळेनुसार 30 अंश पूर्व रेखावृत्तावर रविवार दुपारचे 2 वाजले असतील तर 15 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? तसं समजत नाही मुलांना हे, परंतु एकदम सोपा भाग आहे बघा हा. एकदम सोपा भाग कसा आहे तो बघा. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या पृथ्वीवर आपण आपल्या सोयीसाठी अक्षवृत्त आणि रेखावृत्त काढतो आणि प्रमाण वेळ म्हणलं की रेखावृत्ताचा संदर्भ आहे. बघा पृथ्वीच्या मध्यभागातून रेखावृत्त जातं ग्रीनिच या इथे, बरोबर आहे. ग्रीनिचपासून पूर्वेला 180 रेखावृत्त आणि पश्चिमेला 180 रेखावृत्त. आता आपण प्रश्नात होतो स्थानिक वेळेनुसार 30 अंश पूर्व रेखावृत्त म्हणजे 1 2 3 4 समजा हे 30 अंशाचं पूर्व रेखावृत्त आहे. तर ते म्हणते इथं रविवारी दुपारचे किती वाजले तर 2 वाजले. 2 वाजले रविवारी दुपारचे 2 वाजले. तर 15 अंश पश्चिम रेखावृत्त तर किती वाजले असतील? मग आता बघा हे आपण म्हणलो ना हे म्हणजे हे 1 2 3 4 5 6 हे 30 आहेत, पण हे पूर्व रेखावृत्त आहे. आणि मग 15 अंश पश्चिम म्हणजे कोणतं आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. उदाहरणार्थ हे 15 अंश पश्चिम, कारण बघा ग्रीनिचच्या पश्चिमेला 180 आणि ग्रीनिच रेखावृत्ताच्या पूर्वेला 180. मग आता पूर्वेला किती अंशावर 15 म्हणतात ते किती वाजले असतील, बरोबर आहे. पश्चिम रेखावर किती वाजले असतील? तर एक लक्षात ठेवा की एक रेखावृत्त क्रॉस करण्यासाठी 4 मिनिटे लागतात. एक रेखावृत्त क्रॉस करण्यासाठी पृथ्वीला 4 मिनिटे लागतात. आता क्रॉस करण्यासाठी म्हणजे सूर्यासमोरून जाण्यासाठी असं समजून घ्या 4 मिनिटे. मग आता बघा इथं ग्रीनिचपासून इकडे म्हणजे पूर्वेकडे, ग्रीनिचपासून पूर्वेकडे किती येतं 30. म्हणजे बघा आता 30 म्हणजे किती? आता मग 30 म्हणल्याच्या नंतर आता 4 3 चौक 12 म्हणजे 120 मिनटं म्हणजे 2 तास. 2 तास. मग 2 बघा इथं जर 2 वाजले, आता समजून घ्या 30 अंशावर जर 2 वाजले तर मूळ ग्रीनिचवर किती वाजले तर 12 वाजलेत. ग्रीनिचवर किती वाजले? 12, कारण आपण पुढं आहेत ना त्यांच्या, बरोबर. 12 वाजले. मग आता परत मायनस जावं लागेल आपल्याला. परत काय 15 मायनस करा, 15 चौक 60 मग 1 तास मायनस करा म्हणजे 11. म्हणजेच पण आता एक दिवस मागं म्हणजे सकाळचे 11 वाजलेत. सकाळचे 11. ठीक आहे. बघा वेळेच्या अभावी आपण थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, मात्र समजून घ्या ते बरोबर आहे. फक्त एक रेखावृत्त क्रॉस व्हायला 4 मिनटं लागतात एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही रेखावृत्ताचा तो डिफरन्स बघा. आणि ग्रीनिच वेळेवर 12 वाजलेत, ग्रीनिचला त्या ठिकाणी 12 वाजतील. 15व्यावर काय होईल 11 वाजतील, कारण 30वर आपण किती म्हणलं तर आपण 2 म्हणलं होतं. त्यानंतर पुढे जाऊया. खालील पर्यायापैकी कोणते अरवली पर्वताचे वैशिष्ट्य नाही म्हणतात ते? ठीक आहे. भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग आहे हे तर बरोबर आहे, कारण अरवली हा भारतातला सर्वात वृद्ध पर्वत आहे. गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर आहे हे पण बरोबर आहे. अरवलीमधलं गुरु शिखर सर्वात उंच शिखर आहे, जवळपास 1722 मीटर त्याची उंची आहे. त्यानंतर वायव्य आग्नेय दिशेत पसरलेला आहे हेच चूक आहे, कारण चौथं बरोबर आहे. माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण अरवलीमध्ये आहे. म्हणजे 1 2 आणि 4 बरोबर आहेत, 3 चुकीचं आहे. ते चुकीचं काय आपण बघू. आपलं उत्तर आहे हे वायव्य आग्नेय दिशेत पसरलेला नाही. समजा हा भारत आहे, बरोबर आहे. त्यानंतर हा आहे दख्खनचा पठार आणि हा असा गुजरातपासून ते तुटक 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 दिल्लीपर्यंत, गुजरातपासून ते दिल्लीपर्यंत जवळपास 800 किलोमीटरचा अरवली पसरला आहे. मग ही कोणती दिशा झाली? तिथं काय असायला पाहिजे होतं? नैऋत्य ईशान्य. कोणत्या दिशेत पसरला अरवली? नैऋत्य ईशान्य दिशेत पसरला आहे. त्यानंतर नेक्स्ट हायड्रोजन वायू बाह्यांबर तर ओझोन वायू. म्हणजे बाह्यांबरामध्ये हायड्रोजन वायू आढळतो, तर ओझोन वायू कुठं आढळतो? तर ओझोन वायू आढळतो स्थितांबरामध्ये. स्थितांबरामध्ये ओझोन वायूचा पट्टा आहे. त्यानंतर पुढे चतुर्थक व्यवसाय करणारे खालील पर्यायापैकी कोण? तर चतुर्थक व्यवसाय करणारे आहेत तर संशोधक, कारण ते ज्ञानावर आधारित व्यवसाय आहेत. कारण गवंडी सेवा देतो तर हे तृतीय सेक्टरमध्ये येतील. त्यानंतर पोल्ट्री व्यावसायिक, आता म्हणजे काय म्हणतो त्याला आपण कोंबडे काय म्हणजे पोल्ट्री म्हणजे काय आलं ते कुक्कुटपालन हो ना, कुक्कुटपालन म्हणा त्याला. तर कोंबडी काय झालं हे निसर्ग झाला ना, म्हणजे काय हा प्राथमिक व्यवसाय झाला. प्राथमिक व्यवसाय. गवंडी सेवा म्हणून तृतीय व्यवसाय झाला आणि लघु उद्योग म्हणजे प्रक्रिया उद्योग झाले म्हणून हा द्वितीय झाला. आलं लक्षामध्ये. मग चतुर्थ कोण येतो? संशोधक येतो, कारण हा तृतीयक, हा प्राथमिक आणि हा द्वितीयक. त्याच्यानंतर पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न मला वाटतं
राष्ट्रीय महामार्ग जात नाही असा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट. बघा हे 2016ला जुन्या बुकमधून आलेला प्रश्न आहे. आज अलीकडं आपण जर बघितलं तर ॲज अन ॲव्हरेज सर्व जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जातात. उत्तर जरी नांदेड परभणी दिलं जर असलं, पण तुम्ही महामार्ग क्रमांक, आता महामार्ग क्रमांक नको परत, कारण ते बदलले. जुना 222 आता परत 66, त्याचा डोक्याला ताण होईल तुमच्या. परंतु तुम्ही जर कल्याण भिवंडी हा मार्ग जर पुढं गेला तुम्ही निर्मलला, कल्याण भिवंडी निर्मल, तर तो नांदेड परभणी बीड वगैरे असा जातोच की. त्याच्यामुळं हे बघून घ्या, हे बदललं आहे तरी उत्तर हे, मात्र याचा तुम्ही जास्त विचार करू नका. मला वाटतं की विश्लेषणामुळं थोडासा तुमचा जास्त वेळ गेला, परंतु गरजेचं आहे. बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या यामधून क्लिअर होतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.